नेक्स्ट आहे पहा पोलन ग्रेन. The pollen grains represent the male gametophytes. आता तुम्हाला माहीत आहे की पोलन ग्रेन्स ज्यांचं फॉर्मेशन कुठं होतं, अँथरमध्ये, करेक्ट ना. तर हे जे पोलन ग्रेन्स आहेत तर याच्यापासूनच पोलन ट्यूबचं फॉर्मेशन होतं की जे पोलन ट्यूब दोन मेल गॅमेट्सला काय करते, कॅरी करते. अँड दॅट्स वाय पोलन ग्रेन्सला आपण काय कन्सिडर करू, मेल गॅमेटोफाइट. If you touch the open anther of hibiscus or any other flower, you would find deposition of a yellowish powdery pollen grains on your fingers. आता पहा, आपण इथं तुम्हाला एक्सपेरिमेंटसाठी एक हिबिस्कस दाखवलेला आहे. तर हिबिस्कर फ्लॉवरचं तुम्हाला काय करायचं आहे, अँथरला टच करायचं आहे. अँथरला टच केलं ओके, किंवा तुमच्या लक्षात येईल की त्या ठिकाणी येलोइश रंगाचा एक पावडर स्वरूपात पोलन ग्रेन्स तुमच्या हातावर डिपॉझिट होतील. ओके. Sprinkle these grains on a drop of water taken on a glass slide and observe under a microscope. आणि फर्दर काय करायचं आहे तुम्हाला की हे जे पोलन ग्रेन्स होते येलो रंगाचे, तर यांना तुम्हाला ग्लास स्लाइडर घ्यायचा आहे, मायक्रोस्कोपच्या अंडरमध्ये त्याला ऑब्झर्व करायचं आहे. You will really be amazed at the variety of architecture, sizes, shapes, colors, designs seen on the pollen grains from different species. आणि वेगवेगळ्या स्पेसीसचे तुम्ही पोलन ग्रेन्स जर कलेक्ट केले आणि त्याला मायक्रोस्कोपच्या अंडरमध्ये ऑब्झर्व केलं तर तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला एक व्हरायटी ऑफ आर्किटेक्चर, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जशा घरांचे डिझाईन्स असतात, वेगवेगळ्या बिल्डिंगचे डिझाईन असतात, कपड्यांचे असतात, तसं व्हरायटी ऑफ डिझाईन तुम्हाला पोलन ग्रेन्स संदर्भात त्यांची साईज, शेप, कलर, डिझाईन या सर्व पॅटर्न संदर्भात प्रचंड प्रमाणात विविधता दिसून येईल. जसं की इथं आकृतीमध्ये पहा, स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोग्राफ ऑफ फ्यू पोलन ग्रेन्स. तर यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की पहा कसे डिफरंट आकाराचे पोलन ग्रेन्स प्रेझेंट असतात. Pollen grains are generally spherical, measuring about 25 to 50 micrometers in diameter. पोलन ग्रेन्स जनरली स्पेरिकल म्हणजे गोलाकार असतात आणि त्यांचं डायमीटर जर पाहिलं आपण तर 25 ते 50 मायक्रोमीटर. It has a prominent two-layered wall. The hard outer layer called the exine is made up of sporopollen, which is one of the most resistant organic material known. आता दोन प्रकारच्या प्रॉमिनंट म्हणजे स्पष्ट दिसून येणाऱ्या दोन लेयर्स पोलन ग्रेन्सला असतात. पैकी जी बाहेरची असते आउटर लेयर ती हार्ड स्वरूपाची आहे, तिला एक्झाईन म्हणायचं. आता ही एक्झाईन लेयर कशाची बनलेली आहे, तर ती बनलेली आहे स्पोरोपोलिनिन या मटेरियलची. आणि स्पोरोपोलिनिन हा मोस्ट रेजिस्टन्स ऑर्गॅनिक मटेरियल आहे. पहा, म्हणजे आज रोजी शास्त्रज्ञांना माहीत असल्यापैकी सर्वात जास्त रेजिस्ट करणारा जर ऑर्गॅनिक मटेरियल कोणता असेल तर तो आहे स्पोरोपोलिनिन. आणि तो पोलन ग्रेनची जी हार्ड आउटर लेयर आहे त्यामध्ये प्रेझेंट आहे. अर्थातच त्याला आपण काय म्हणतो, त्या लेयरला एक्झाईन लेयर म्हणतो. It can withstand high temperatures and strong acids and alkali. आता कितीही तापमान असू द्या, स्ट्रॉंग ॲसिड, अल्कली या कोणाचाच त्याच्यावर काय होत नाही, एक्झाईन लेअरवर परिणाम होत नाही. No enzyme that degrades sporopollenin is so far. असं कोणतंच एन्झाईम आज रोजी प्रेझेंट नाही आहे जे स्पोरोपोलिनिनचं काय करेल, डिग्रेडेशन म्हणजे त्याचं विघटन करेल. Pollen grain exine has a prominent apertures called germ pores where sporulin is absent. आता पोलन ग्रेन जे आहे ना, तर पोलन ग्रेनचा आपण एक्झाईन पार्टबद्दल बोललेलो. तर एक्झाईन पार्टमध्ये एक प्रॉमिनंट ॲपरेचर एक प्रेझेंट आहे पहा, म्हणजे एक त्याच्यातला एक छोटा सेक्शन म्हणू आपण. पण त्या सेक्शनचं एक वैशिष्ट्य आहे की त्या भागामध्ये मात्र स्पोरोपोलिनिन ॲब्सेंट आहे. म्हणजे याचा अर्थ एक्झाईनच्या सर्वच भागामध्ये स्पोरुलिन प्रेझेंट आहे का, नाही. तर काही प्रॉमिनंट ॲपरेचर आहेत एक्झाईनचे की ज्या ठिकाणी आपल्याला स्पोरोपोलिनिन ॲब्सेंट दिसेल आणि जिथं तो ॲब्सेंट असतो त्याला एक सेपरेट नाव आहे. काय नाव आहे, जर्म पोर्स. Pollen grains are well preserved as fossils because of the presence of a sporopollenin. आता तुम्हाला माहिती आहे फॉसिल्स म्हणजे रिमेनिंग पार्ट्स. मग आता मला सांगा, आपण याच्या अगोदर काय पाहिलं होतं,
डायटमियस अर्थ पाहिलं होतं की डायटम्समध्ये सिलिका असतात, त्याच्यामुळे त्यांचं वर्षानुवर्ष ते समुद्राच्या तळाशी साचलेले आहेत. तर तसंच पोलन ग्रेन्स जे आहेत ना, तर त्यांच्यामध्ये स्पोरोपोलिनिन एक अशी मटेरियल प्रेझेंट आहे की ते मोस्ट रेजिस्टन्स ऑर्गॅनिक मटेरियल आहे. त्याचं डिग्रेडेशन होत नाही, टेम्परेचर, ॲसिड, अल्कली याचाही त्याच्यावर परिणाम होत नाही, आणि त्यामुळं वेल प्रिझर्व ॲज अ फॉसिल्स म्हणून याचं आपण प्रिझर्वेशन करू शकतो पोलन ग्रेनचं. The enzyme exhibits a fascinating array of patterns and designs. आता मगाशी बोलल्याप्रमाणे आपण पाहिलं होतं की वेगवेगळ्या प्रकारचे आर्किटेक्चर व्हरायटीज आपल्याला तिथं पाहायला मिळतील. तर यामध्ये लक्षात ठेवायचं की जी एक्झाईन लेअर आहे ना, तर याच्यामध्ये एक प्रकारचा एक फॅसिनेटिंग ॲरे ऑफ पॅटर्न, म्हणजे एक विशिष्ट प्रकारचा पॅटर्न, एक विशिष्ट प्रकारची डिझाईन आपल्याला दिसून येईल एक्झाईनमध्ये. Why do you think the enzyme should be hard? What is the function of germ core? नेक्स्ट The inner wall of the pollen grain is called the intine. आतापर्यंत आपण एक्झाईन लेअरबद्दल बोललो, बरोबर आहे का, जी हार्ड आउटर लेअर होती. आता पोलन ग्रेनची जी इनर वॉल आहे, तर त्या इनर वॉलला काय म्हणायचं, इंटाईन म्हणायचं. It is a thin and continuous layer made up of cellulose and pectin. आणि इंटाईन जी लेअर आहे ही थिन आहे, म्हणजे पातळ स्वरूपाची आहे, मात्र ती कुठेही ब्रेक आहे का, नाही, ती कंटिन्युअस लेयर्स आहे. आणि इंटाईन हे कोणत्या मटेरियलपासून बनलेली आहे, तर ती बनलेली आहे सेल्युलोज आणि पेक्टिनपासून. The cytoplasm of a pollen grain is surrounded by a plasma membrane. आणि जसं आपलं नॉर्मल सेल असते तशाच पद्धतीनं पोलन ग्रेनच्या सायटोप्लाझमच्या सभोवताली काय प्रेझेंट असतो, आउटर लेअर प्लाझ्मा मेम्ब्रेन प्रेझेंट असते. When the pollen grain is mature, it contains two cells, the vegetative cells and generative cells. ओके, पोलन ग्रेनचं जेव्हा मॅच्युरेशन होतं तेव्हा त्यांच्यामध्ये 2 सेल्स प्रेझेंट असतात. त्या दिवशी आपण ॲनिमेशनमध्ये पाहिलं होतं, बरोबर. तर पहिली जी सेल आहे ती कोणती आहे, व्हेजिटेटिव्ह सेल, जी तुम्हाला बी फिगरमध्ये दिसून येईल, ओके, टॉप पॉईंटला. आणि दुसरी जी सेल आहे ती जनरेटिव्ह सेल आहे. आपण पाहिलं होतं की एक मला वाटतं दुसरीचं काहीतरी नरिशमेंट करते, हे की नाही. तर पुढं आपण पाहू, पण सध्या लक्षात घ्या की पोलन ग्रेन्समध्ये 2 सेल्स असतात, पण मॅच्युरेशन नंतर. त्यामध्ये एक आहे व्हेजिटेटिव्ह आणि दुसरा आहे जनरेटिव्ह. The vegetative cell is bigger, has abundant food reserve and a large irregularly shaped nucleus. आता वरची जी व्हेजिटेटिव्ह सेल आहे ती बिगर म्हणजे थोडा मोठ्या आकाराची आहे जनरेटिव्हपेक्षा. त्यानंतर तिच्यामध्ये जे फूड मटेरियल आहे ते भरपूर प्रमाणात आहे, सो अबंडंट फूड रिझर्व मटेरियल प्रेझेंट आहे. आणि न्यूक्लियस जो आहे तो लार्ज म्हणजे मोठ्या आकाराचा आहे, मात्र इरेग्युलर म्हणजे अनियमित आकाराचा आहे. The generative cell is small and floats in the cytoplasm of the vegetative cell. आणि जी जनरेटिव्ह सेल आहे ती स्वतः थोडीशी स्मॉल आकाराची आहे आणि ती स्वतः तरंगते कशाच्या सायटोप्लाझममध्ये, व्हेजिटेटिव्ह सेलच्या सायटोप्लाझममध्ये. म्हणून ते सांगितलं आहे की इट फ्लोट्स इन द सायटोप्लाझम ऑफ व्हेजिटेटिव्ह सेल. म्हणजे व्हेजिटेटिव्ह सेलनं पोलन ग्रेनचा जास्तीत जास्त एरिया ऑक्युपाय केलेला आहे आणि तिच्या सायटोप्लाझममध्येच कोण तरंगत आहे, जनरेटिव्ह सेल तरंगत आहे. हे सर्व केव्हा, पोलन ग्रेन मॅच्युअर झाल्यानंतरच. It is spindle shaped with a dense cytoplasm and a nucleus. आता जनरेटिव्ह सेलचं वैशिष्ट्य आहे की ती स्पिंडल शेपची असते, म्हणजे दोन्ही बाजूला निमुळती होत गेलेली. त्यानंतर सायटोप्लाझम जो आहे तो डेन्स स्वरूपाचा आहे, म्हणजे दाट स्वरूपाचं. तिथं आपल्याला पेशीद्रव दिसून येईल आणि त्यामध्ये न्यूक्लियससुद्धा प्रेझेंट असतं. In over 60% of angiosperms, pollen grains are shed at this two-celled stage. आता शेड म्हणजे काय, रिमूव्ह होणे, बरोबर आहे ना. मॅच्युरेशन नंतर. सो लक्षात ठेवायचं 60% जे फ्लॉरिंग प्लांट्स आहे ज्यांना आपण अँजिओस्पर्म म्हणतो, तर यांच्यामध्ये पोलन ग्रेनची जी शेडिंग आहे म्हणजे डिटॅच होणे वगैरे, तर हे याच 2 सेल्ड स्टेजला होत असतं. In the remaining species, the generative cells divides mitotically to give rise to the 2 male gametes before pollen grains are shed. 3-celled stage. आता जे उरलेले 40% आहेत इन द रिमेनिंग स्पेसीस, त्या ठिकाणी जी जनरेटिव्ह सेल्स आहेत ना, तर अशामध्ये मिटोटिकली डिवाईड होते आणि मिटोटिकली डिवाईड होऊन ती 2 मेल गॅमेट्स तयार करते. मग आता मला सांगा
की जेव्हा एक व्हेजिटेटिव्ह सेल आणि डिवाईड झालेल्या 2 जनरेटिव्ह सेल म्हणजे एकूण किती सेल झाल्या 3 सेल. लक्षात आलं का? म्हणजे 40% अँजिओस्पर्म अशी आहे की त्यामध्ये आपल्याला 3 सेल्ड स्टेज दिसेल. एक असणार व्हेजिटेटिव्ह सेल जी दोघांमध्ये कंपल्सरी आहे. तर 60%मध्ये व्हेजिटेटिव्ह आणि जनरेटिव्ह असतात आणि उरलेल्या 40%मध्ये व्हेजिटेटिव्ह प्लस जनरेटिव्हचं कोणतं होतं मायटोटिक सेल डिव्हिजन होऊन 2 मेल गॅमेटचं फॉर्मेशन होणे. सो 2 मेल गॅमेट्स प्लस व्हेजिटेटिव्ह सेल इज इक्वल टू 3 सेल्ड स्टेज. आता आकृतीकडे येऊ आपण. आकृतीबद्दल बोललो नाही आपण. आकृतीमध्ये जर पाहिलं तुम्ही तर पहा सर्वात अगोदर तुम्हाला 2 लेयर्स दिसतील त्या ठिकाणी बरोबर. एक्झाईन आणि एनटाईन आहे ना, 2 आउटर लेयर्स त्या ठिकाणी प्रेझेंट आहे पहिल्या फिगरमध्ये. दुसऱ्या याच्यामध्ये जर पाहिलं तुम्हाला एम्प्टी स्पेस व्हॅक्युअल्स दिसून येईल आहे. त्यानंतर न्यूक्लियससुद्धा प्रेझेंट आहे. फर्दर जर पाहिलं आपण तर असिमेट्रिक स्पिंडल शेप त्या ठिकाणी दिसेल आणि पुढे पुढे जेव्हा पोलन ग्रेन्स मॅच्युअर झाला तर फायनली काय तयार झाला व्हेजिटेटिव्ह सेल आणि त्याच्या सायटोप्लाझममध्ये तरंगणारी जनरेटिव्ह सेल्स. ओके. सो अशा प्रकारचे हे स्टेजेस आहेत. एनलार्ज व्ह्यू पाहिला आपण पोलन ग्रेन टेट्राडचा. त्यानंतर Pollen grains of many species cause severe allergies and bronchial afflictions in some people, often leading to chronic respiratory disorders, asthma, bronchitis, etc. पोलन ग्रेन्स बऱ्याच जणांसाठी ॲलर्जीला सुद्धा रिस्पॉन्सिबल असतात. म्हणजे त्यांना ते सहन होत नाही, शिंका वगैरे येणे किंवा त्यामध्ये काही ॲफ्लिक्शन ब्रॉन्कियल म्हणजे जे आपले लंग्स आहेत ना, लंग्समध्ये जेव्हा शिरा फुटतात तेव्हा त्यांना ब्रॉन्चिओल्स म्हणतो हे की नाही. तर त्याचं इन्फेक्शनसुद्धा होतं. म्हणून अस्थमा असेल, ब्रॉन्चिटिस असेल तर असे क्रोनिक रेस्पिरेटरी डिसीज जे आहेत हे ना, लॉंग टर्मची डिसीजसुद्धा या ठिकाणी पोलन ग्रेनमुळे होऊ शकतात. It may be mentioned that Parthenium or carrot grass that came into India as a contaminant with imported wheat has become ubiquitous in occurrence and cause pollen allergy. तर पहा इथं सांगितलेलं आहे की जे पॅरेन्थियम किंवा कॅरोट ग्रास आहे ज्याला आपण कॉन्क्रीट म्हणतो, तर हे व्हीटसोबत पहा आपल्या देशामध्ये इम्पोर्ट झालेलं आहे आणि त्याचं ऑकरन्स जर पाहिलं तर आपण युबिक्युटस म्हणजे आज जर पाहिलं तर कुठेही ते उगवतं बरोबर आहे का. आणि त्या संदर्भात जर पाहिलं आपण तर पोलन ॲलर्जीसुद्धा त्याच्यामुळे होते पहा. त्यानंतर Pollen grains are rich in nutrients. It has become a fashion in recent years to use pollen tablets as food supplements. आता पोलनचे आपण काही ड्रॉबॅक्स पाहिले, पण काही पोलन्स हे न्यूट्रियंट्स भरपूर प्रमाणात असतात त्याच्यामध्ये, म्हणजे काही फायद्याचे पण आहेत. आज एक फॅशन झाली पहा की बरेचसे लोक पोलन टॅबलेट्स खातात. काय म्हणून? फूड सप्लिमेंट्स. तुम्हाला माहिती आहे ज्यांना डाएट मेंटेन करतात किंवा जिम्स वगैरे लावले असतात ना, यांना सवय असते सप्लिमेंट खायची, माहिती आहे तुम्हाला, प्रोटीन सप्लिमेंट वगैरे. तर अशा वेळेस ते पोलन ग्रेन्सच्या टॅबलेट्ससुद्धा ते त्या ठिकाणी यूज करत असतात. In Western countries, a large number of pollen products in the form of tablets and syrups are available in the market. आता वेस्टर्न कंट्रीज म्हणजे माहिती आहे तुम्हाला, पाश्चिमात्य देश म्हणजे स्पेशली युरोप खंड. तर यांच्यामध्ये जर पाहिलं आपण तर पोलन ग्रेन्स हे लार्ज नंबरामध्ये तिथं प्रोडक्शन केलं जातं आणि कशाच्या स्वरूपात वापरतात ते टॅबलेट आणि सिरप्स म्हणजे आपलं बॉटल्स. ओके. Pollen consumption has been claimed to increase the performance of athletes and race horses. आणि स्पेशली जर पाहिलं तुम्हाला माहीत आहे की जे उत्तेजक सेवन म्हणतो आपण आहे की नाही, जे प्रोटीन्स डाएट एक्स्ट्रा तर हे कोणते लोक घेतात? जिम मारणारे ॲथलीट किंवा जे घोडे असतात रेसमधले, तर त्यांनासुद्धा काही वेळेस असं कंटेंट लागतो पहा एनर्जेटिक, जास्त एनर्जी बॉडीमध्ये कन्झ्युम राहावं म्हणून. अँड दॅट्स वाय ॲथलीट्स आणि रेस हॉर्सेस यांचा परफॉर्मन्स इन्क्रीज करण्यासाठी पोलनचं कन्झ्युम्शन हे कॉमन आहे. तुम्हाला इथं दाखवलं आहे पहा 30 days बी पोलन फ्रॉम इंग्लंड आहे का, 30 टॅबलेट्स. इथं काही सिरप आहे पण बॉटल आहे पहा, काही क्रीम्स आहेत, म्हणजे वेगवेगळे प्रोडक्ट्स त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येतील. Once they are shed, pollen grains have to land on the stigma before they lose viability if they have to bring about fertilization. आता तुम्हाला माहीत आहे की व्हेन दे आर शेड म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, याला कॅरी करण्यासाठी बायोटिक आणि अबायोटिक एजंट्स असतात बरोबर आहे का. यांची एकदा का ते गळून पडले समजा तर पोलन ग्रेन्स कुठं लँड होणे आवश्यक आहे? स्टिग्मावर.
बिफोर लॉस देअर व्हायबिलिटी. व्हायबिलिटी म्हणजे की त्यांचं जर्मिनेशन होणं, त्यांच्यामध्ये एक कॅपॅसिटी आहे ना. जसं की एखादा स्पर्म आहे, तर स्पर्मचा एक ड्युरेशन आहे ना, की तिथपर्यंतच तो काय असतो, ॲक्टिव्ह असतो. त्याच्यानंतर फर्टिलायझेशन पॉसिबल आहे का, नाही. सो व्हायबिलिटी लॉस होण्याच्या अगोदर स्टिग्मावर त्याची लँडिंग होणे आवश्यक आहे. तेव्हाच त्या ठिकाणी ते पुढची प्रोसेस करतो, म्हणजे पोलन जर्मिनेशन, डबल फर्टिलायझेशन, हे सगळ्या प्रोसेस आल्या. How long do you think the pollen grains retain viability? मग आता ही जी फर्टिलायझेशनची असणारी त्यांची जी ॲबिलिटी आहे, तर ती किती काळ त्यांच्यामध्ये राहते? The period for which pollen grains remain viable is highly variable and to some extent depends on the prevailing temperature and humidity. पहा, आता व्हायबिलिटी पोलन ग्रेनची ही काय फिक्स आहे का, नाही. तर ते त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच प्रमाणात तुम्हाला विविध दिसून येईल. इथे एक पॉईंट सांगितला आहे की पोलन ग्रेन्स जे व्हायबल आहेत ते काही फॅक्टरसुद्धा डिपेंड आहेत. पहा, कोणते कोणते फॅक्टर्स आहेत ते, टेम्परेचर अँड ह्युमिडिटी, यावर सुद्धा त्यांची व्हायबिलिटी डिपेंड असते. In some cereals such as rice and wheat, pollen grains lose viability within 30 minutes of their release, and in some members of Rosaceae, Rosaceae, Leguminaceae and Solanaceae. they maintain viability for months. पहा, लक्षात आला डिफरन्स. आता जर आपण राईस आणि व्हीटसारखे जर काही सिरियल्स कडधान्य घेतले, तर यांचे पोलन ग्रेन्सची व्हायबिलिटीचा कालावधी किती आहे, फक्त 30 मिनिट्स. 30 मिनिट्स नंतर ते स्टिग्मावर जर झाले, त्यांचं जर्मिनेशन किंवा फर्दर फर्टिलायझेशनवर आहे का, नाही. 30 मिनिटाच्या अगोदर त्यांचं जर्मिनेशन एसेन्शियल आहे. पण काही मेंबर्स आहेत, पहा, काही फॅमिलीज आहेत. पहा, लक्षात घ्या, तुम्हाला माहिती आहे ना, प्लांटचे काही फॅमिलीज असतात, किंगडम, सब किंगडम, क्लास, है ना, फॅमिलीज. तर 3 फॅमिली दाखवल्या इथं, रोझेसी, लेग्युमिनेसी अँड सोलेन्सी. तर या कॅटेगरीमधले जे प्लांट्स आहेत, तर त्यांचे जे रोझेसी म्हणजे रोजचा समावेश असणारे फॅमिली आहे ना, लेग्युमिनस प्लांट असणारे लेग्युमिनेसी, आणि सोलेन्सीमध्ये फ्लॉवरिंग प्लांट्स असतात. बाकी सगळे कोणते होते? हां, तर तुम्ही म्हणता सर्व फ्लॉवरिंगच आहेत. पैकी जे ॲग्रिकल्चर क्रॉप आहे, मेडिसिनल प्लांट्स आहे आणि ऑर्नामेंटल प्लांट्स, असे 2700 स्पीसीज आहे प्लांटच्या, ज्या सोलेन्सी फॅमिलीमध्ये येतात. ओके, त्यांना नाईट शेडसुद्धा म्हणतात. नाईट शेड म्हणूनच त्यांना सोलेन्सी म्हणलं जातं. त्यांचे जे शेड असतात ते रात्रीसारखे म्हणजे ब्लॅक रंगाचे असतात. दॅट्स वाय दे आर नोन ॲज सोलेन्सी. ठीक आहे, तर त्यांची व्हायबिलिटी कितीतरी महिन्यापर्यंत राहू शकते. पहा, म्हणजे नो प्रॉब्लेम. You may have heard or storing semen, sperms of many animals, including humans, for artificial insemination. आता तुम्हाला माहीत आहे सीमन बँक, स्पर्म बँक 10वीला झालेलं आहे तुम्हाला, बरोबर आहे ना. तिथं आपण पाहिलं होतं की सीमन किंवा जे स्पर्म्स आहेत ॲनिमल किंवा ह्युमनचे असतील, तर ते आर्टिफिशियल इन्सेमिनेशनसाठी यूज केल्या जातात. तर ते सुद्धा आपण बऱ्याच कालावधीसाठी काय करत असतो, स्टोअर करत असतो. It is possible to store pollen grains of a large number of species of years in liquid nitrogen -196 degrees Celsius. आणि मला वाटतं लिक्विड नायट्रोजन जिथं पण पाहिलं होतं का आपण स्पर्म बँकमध्ये, नाही का, बरं ठीक आहे. इथे लक्षात घ्या की पोलन ग्रेन जर स्टोअर करायचे असेल कितीतरी वर्षापर्यंत त्यांची व्हायबिलिटी वगैरे, तर त्यासाठी अंडर लिक्विड नायट्रोजन त्यांचं प्रिझर्वेशन करावं लागतं. आणि ते टेम्परेचर किती मेंटेन करायचं आहे, -196 डिग्री सेल्सिअस. Such stored pollen can be used as a pollen banks, similar to seed banks in crop breeding programs. आणि असे जे स्टोर्ड पोलेन्स आहेत, तर जसं स्पर्म बँक स्पर्मची असते, तशी पोलनची कोणती बँक असणार, पोलन बँक है ना. काही सीड बँक असतात. मग आता यांचा वापर कशामध्ये होतो, क्रॉप ब्रीडिंग प्रोग्राम. तुम्हाला माहीत आहे की मेंडल नावाचे शास्त्रज्ञ होते, त्यांनी हायब्रिडायझेशनचं तंत्र विकसित केलं आहे, आणि त्यानंतर RDNA टेक्नॉलॉजी, हे की नाही. तर इथं आपण जर पाहिलं तर त्यांच्या मदतीनं आपण कितीतरी प्लांटचे डिफरंट व्हरायटीज तयार करतो. मग त्यावेळेस आपल्याला काय लागतील, पोलन ग्रेन्स लागतील ना एक्सपेरिमेंट करण्यासाठी. तर तेव्हाच पोलन बँकमधले पोलन्स त्या ठिकाणी यूज होतात. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पिस्टिल, मेगास्पोरेंजियम अँड एम्ब्रायोसॅक या संदर्भात डिस्कस करू.